बेसन, भाकर आणि कांदा. आहाहा! आता एक बाउल घेतलं, त्यामध्ये 4-5 चम्मच बेसन पीठ घेतलं, पाणी ॲड केलं बेसनामध्ये. आता एकजीव करून मिश्रण घेऊया. एकजीव करून ठेवलेला आहे. आता बारीक कांदा चिरून घेते आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत, त्याही बारीक चिरून घेऊया. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवली. गरम होती तोपर्यंत बेसनच्या बॅटरमध्ये थोडीशी हळद मिक्स करूया. झटपट होणारी रेसिपी आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची आणि कांदा, थोडीशी हळद, कोथिंबीर एकसारखं हे जिन्नस परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यामध्ये थोडं मी पाणी ॲड केलेलं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर बेसनचं बॅटर हे आपण या पाण्यात टाकून घेऊया, शिजवून घेऊया. एकसारखं परतून घ्यायचं. अजिबात गुठळी होत नाही बेसनमध्ये. थोडंसं पाणी ॲड करून घेते. परत एकसारखं एकजीव परतून घेऊया. झटपट होणारी रेसिपी, सोपी आहे आणि दुपारच्या जेवणात गरम गरम बेसन, भाकर, कांदा, आहाहा! जेवणाचा स्वादच आहे. कितीही बाहेरचं जेवलं तरीही घरच्या जेवणाशिवाय कशालाच चव नसते. आता बेसन शिजून झालेलं आहे. कांदाही फोडून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम बंद केली. या जेवण करायला